सस्नेह महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार आपण केला, विशेषतः शिक्षण विभागाचा विचार केला, तर आपल्याला सर्व प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरती एकमेव व्यक्ती दिसते, ती म्हणजे राज्याचे कॅबिनेट शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब. दीपकजी केसरकर साहेब एवढ्या प्रकाश झोतात का बरं आलं, तर ते बीडला एका कार्यक्रमासाठी गेले. त्यांचं भाषण एका तरुणीने ऐकलं, जी नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तिला असं वाटलं की मंत्री महोदयांना जर आपण विचारलं तर आपल्याला खरी माहिती कळणार आहे. तिने मंत्री महोदय प्रसारमाध्यमांकडे जात असतानाच त्यांना गाठलं. त्यांना विचारलं, साहेब शिक्षकांची नोकर भरती कधी होणार? आता एक साधी तरुणी एवढ्या मोठ्या कार्यसम्राट शिक्षण मंत्र्याला डायरेक्ट प्रश्न करते. शिक्षण मंत्र्यांचा अहंकार जागा झाला. त्यांनी तिला सुनावलं, तुम्ही पोर्टलवर गेलात का? तुम्ही नोंदणी केलीत का? तुमचा पसंती क्रमांक दिलात का? अनेक प्रश्नांचा भडीमार केला. ती तरुणी सातत्यानं सांगते, साहेब पोर्टलवर आम्ही गेलेलो आहोत, आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मात्र जाहिरातीत प्रसिद्ध न झाल्यामुळे आम्ही पसंती क्रमांक देऊ शकत नाही. ही प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे, भरती केव्हा होणार? परत मंत्री महोदय तापलेले आहेत, म्हणतात नाही तुम्ही तिथेच जा, तुम्ही इथे मला प्रश्न कसे काय करू शकता, वगैरे वगैरे वगैरे. त्यातूनच बोलताना त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही बेशिस्त आहात. तुम्ही जर स्वतः बेशिस्त आहात तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिस्त काय लावणार? तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार? आणि तुम्ही अधिक जर प्रश्न केलेत तर मी तुम्हाला शोधून काढून प्रशासनाला डिस्क्वालिफाय करायला लावेन. ही उघड धमकी झालेली आहे. साहेब पूर्ण डिपार्टमेंटमध्ये हेच चाललेलं आहे. कोणी जर कामाच्या बाबतीत विचारायला गेलं तर त्याला हीच तंबी दिली जाते की तुमच्यावरती आम्ही कारवाई करू. मग ती संस्थेला दम भरून असेल, मुख्याध्यापकाला दम भरून असेल, अन्यथा त्यांच्या स्तरावरती असेल. मंत्री महोदय साहेब, आपण 2022मध्ये भरतीचं आश्वासन दिलेलं होतं. त्यानंतर 25 जुलै 2023 रोजी विधानसभेच्या पटलावरती आपण वेळापत्रक जाहीर केलं होतं आणि हे वेळापत्रक 21/10/23ला संपणार होतं. त्यानंतर आपण परत सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 18 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करणे, 15 नोव्हेंबरनंतर 3 आठवडे प्राधान्यक्रम देणे, डिसेंबर अखेर 30 जानेवारी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि नियुक्त्या देणे. आज 30 नोव्हेंबर उजाडले तरी एकाही जिल्हा परिषदेने किंवा खाजगी संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. म्हणजेच ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि आपण जे नोकरीच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत, ज्यांनी DED BED केलेलं आहे, ज्यांनी मानांकन प्राप्त केलं आहे, ज्यांनी चांगल्या मार्काने मेहनत करून शिक्षकाचं स्वप्न बघितलेलं आहे, अशांचं मॉरल डाऊन करण्याचं आपण काम करत आहात. नोव्हेंबर 22मध्ये सोलापूरमध्ये शिक्षण अधिकाऱ्याला अटक झाली. त्यावेळेला ABP माझाचे राहुल कुलकर्णी यांनी शिक्षक प्रतिनिधींच्या काही मुलाखती घेतल्या. त्यानंतर गेल्या जुलैमध्ये जे आपलं अधिवेशन झालं त्यामध्ये विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, तिथे अनेक आमदारांनी शिक्षण खात्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारावर आणि गैरप्रकारावरती आवाज उठवला. कपिल पाटील यांनी तर रेड कार्ड वाचून दाखवलं. शिक्षकांवर राग आपल्याला येतो, पण शिक्षकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला राग कुठे यायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. शिक्षण विभागात विना पैशाने एकही काम होत नाही, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. मान्यता प्रस्ताव आउटवर्ड काढण्यासाठी 20-20 हजार रुपये मागितले जातात, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी लाख ते 2 लाख रुपये मागितले जातात, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. शालार्थ ID साठी लाख रुपये मागितले जातात, यासाठी आपल्याला राग यायला पाहिजे. मेडिकल बिल प्रतिपूर्तीसाठी 15 ते 20% घेतले जातात, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. बदल्यांचा घोळ जवळची शाळा मिळावी यासाठी 50 ते 1 लाखापर्यंत मागितले जातात, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. पैसे देवाणघेवाणीसाठी एजंट नेमलेले आहेत, याचा आपल्याला राग यायला पाहिजे. काहींच्या फायली सकाळी सबमिट होतात आणि संध्याकाळी क्लिअर होतात आणि काहींच्या फायली वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अडकले जातात, त्याचं कारण शोधलं पाहिजे, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. संच मान्यतेची प्रत देतानासुद्धा चालढकलपणा केला जातो, या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. पुरवणी बिलं
टक्केवारीसाठी रखडवली जातात या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. PF फंडाचं लोन घेतानासुद्धा ती फाईल रखडवली जाते या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. रजारोखीकरणासाठी टक्केवारी मागितली जाते या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंटसाठी फाईल रखडवली जाते या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. राज्य पुरस्कार मानांकन देण्यासाठी पैसे घेतले जातात या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. शिक्षकांची फाईल हलण्यासाठी जागोजागी जो टोल आकारला जातो त्या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. मराठी भाषेची उपेक्षा करून साधन व्यक्ती म्हणून इंग्रजी माध्यमामध्ये BEd केलेलं आहे त्यांना प्राधान्य देत आहे त्या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, TET घोटाळा असेल, महाज्योती परीक्षा व्यवस्थापन असेल, या बाबतीत आपल्याला राग यायला पाहिजे. काही शाळा पारावर भरतात, काही गोठ्यामध्ये भरतात, काही शाळांच्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला राग यायला पाहिजे. शिक्षण विभागातले लँडलाईन चालू नाही आहेत, भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते उचलले जात नाहीत याचा राग आपल्याला आला पाहिजे. खाजगी शाळांमध्ये लाख 2-2 लाख डोनेशन घेतलं जातं याचा आपल्याला राग यायला पाहिजे. PGI म्हणजेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या संस्थेच्या अहवालानुसार राज्याचा शिक्षणाचा दर्जा 2 वरून 7 वर घसरला आहे याचा आपल्याला राग यायला पाहिजे. अनेक विषयांना विषय शिक्षक नाही याचा आपल्याला राग यायला पाहिजे. 4-4 वर्ग 5-5 वर्ग एकच शिक्षक सांभाळतो आहे याचा आपल्याला राग यायला पाहिजे. शिक्षक भरतीच्या प्रश्नावर आपण ज्या पद्धतीने रिॲक्ट झालात त्यामुळे मीडिया आपल्याला ट्रोल करतो आहे. तुम्ही पात्र अपात्राच्या गोष्टी करतायत, आपणच सरळ मार्गाने मंत्री झालात का असा आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. आपण स्वतः पात्र आहात का, आपली पात्रता कधीपर्यंत टिकेल असेही प्रश्न केले जातात. प्रशासनाला फैलावर घ्या आणि योग्य रीतीने शिक्षण कारभार हाका अशी एक नम्रतेची विनंती करतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.